नमस्कार. लग्नाच्या वेळीमध्ये आपण पाहत आहोत सिंधूच्या लग्नामध्ये काही विघ्न येऊ नये म्हणून रुक्मिणी एक पूजा घालायला जात असते. ती राघवला म्हणते, तू माझ्यासोबत चल. राघव म्हणतो, ठीक आहे काकू, येतो मी तुझ्यासोबत. इकडे अन्वीला खूप काळजी वाटत आहे. तिला काही करून लग्न मोडायचं आहे. ती तिच्या विचारात आहे. इकडे सावी तिच्या आईला जाऊन विचारते की आजी कसली पूजा करायला चालली आहे. तेव्हा ती म्हणते, तुला काय माहिती. तेव्हा ती सांगते, बाहेर आजी बोलते बाबांना आपण दोघं पूजा करायला मंदिरात जाऊया. ती म्हणते, मोठ्या माणसांचं काम मोठे माणसं बघाल, असं सिंधू मुलीला समजवते आणि बसवते तिच्याजवळ. इकडे घाईघाईने निघालेल्या काकूंचा पाय मुरगळतो. त्या जोरात विवळतात. सगळेजण घरातले तिथे जमा होतात. काकूंना अजिबात चालताही येत नसतं. त्यांना खुर्ची बसायला देतात आणि सगळेजण समजत असतात, आज नको, नंतर कधीतरी पूजा करूया. पण ऋतुजा मध्येच म्हणते, नको, आजच करावं लागेल, खूप महत्त्वाची पूजा आहे, नाहीतर. असं म्हटल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघतात. पटकन तिचा हात दाबत रुक्मिणी म्हणते, मी देवाला केलेल्या इच्छेसाठी मला ही पूजा करायची आहे. तेव्हा राजश्री म्हणते, आपण नंतर कधीतरी करूया, मी सगळी तयारी करून देईल, पण आत्ता तुम्ही तुमच्या पायाला बघा, आराम करा. रुक्मिणी काकू तयार होते. देवाला म्हणते, मी येईल पुन्हा पूजा करायला, आता मला माफ कर. इकडे सिंधू जुने फोटो बघत असते. त्याच्यात राघवचाही फोटो असतो. तितक्यात तिथे रश्मी येते आणि रश्मी म्हणते, जर तू ती चूक पहिले केली नसते तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती. घर सोडून गेली म्हणून राणीचं इथं फावलं. राणीने तुझी जागा घेऊन टाकली. आज राघवभाऊजी मंदिरात चालले होते. नशीब बघ, देवाने तुझी साखरपुडा बघण्यासाठी त्यांना इथेच ठेवलं. आणि काय झालं विचारण्यासाठी सिंधू म्हणते. तेव्हा ती सांगते की रुक्मिणी काकूंचा पाय मुरगळला आणि त्यांचं मंदिरात जाणं कॅन्सल झालं. तेव्हा ती खूप घाबरते रश्मीने सांगितल्यानंतर. आधी का सांगितलं नाही. तेव्हा रश्मी म्हणते, तुझा साखरपुडा आहे म्हणून तुला सांगितलं नाही. मग सिंधू गडबडीने उठते, बाहेर पळत सुटते. समोरून राघव येत असतो. त्याच्याशी धडक होते. टक्कर झाल्यानंतर ती म्हणते, तुम्ही मला सांगितलं का नाही काकूंचा पाय मुरगळला आहे. तेव्हा तो म्हणतो, तुमचा साखरपुडा आहे, तुम्ही जरा निवांत राहा, मी त्यांना एक पेन किलर दिले आहे आणि त्या लवकरच बऱ्या होतील. तेव्हा सिंधू म्हणते, आता माझी एवढी लायकी नाही, मी डॉक्टर म्हणूनही तुम्हाला चालणार नाही का. असा इमोशनल प्रश्न सिंधूने राघवला केला. त्या दोघांचं बोलणं आहे. कोणीकडे अन्वी रूममध्ये येते. तिच्या मित्राला ती फोन करते, तू कुठे आहेस, मला तुझी मदत आहे. तेव्हा तो म्हणतो, मी तुझ्या घरी नाही येऊ शकणार, तुझी आजी मला रागवेल. तेव्हा ती म्हणते, मला तुझी गरज आहे, तू आज आमच्याकडे साखरपुडा आहे, तेव्हा तू आमच्या घरी ये, तुला आलेलं कोण पाहिलं तरी कोणी काही म्हणणार नाही. सगळेजण गडबडीत असतील. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपल्याला त्या विशालचा चेहरा फाश करायचा आहे, त्याच्या विरुद्ध असे पुरावे गोळा करायचे आहे. दोघांमध्ये सिक्रेट बोलणं सुरू होतं. अन्वी त्याला प्लॅन समजवत असते आणि तो म्हणतो, ठीक आहे, मी लवकरच तिथे पोचतो. अन्वी त्याला सांगते, तू लवकर ये म्हणजे मला पुढचा प्लॅन करता येईल. आणि आयुष म्हणतो, बरं, तू म्हणते आपण तसं सगळं फॉलो करू आणि लवकरच त्याच्या विरोधात पुरावे मिळवू, म्हणजे सिंधू मामीचं लग्न होणार नाही. इकडे अन्वीलाही आनंद होत आहे. आता पुढचा प्लॅन तिने तयार केलेला आहे. सिंधूला कळलं की रुक्मिणी काकूंचा पाय मुरगळला. ते बघण्यासाठी आता ती आली आहे. ती विचारते काकूंना, काय झालं आहे. काकू म्हणत्या, माझा पाय थोडा मुरगळला आहे, आता मला वाटेल बरं. तेव्हा ती म्हणते, मी बघते, लेप लावते, म्हणजे लवकर ठीक होईल पाय. तेव्हा काकू म्हणत असते, नको नको, पण ती म्हणते, नाही, मला बघू द्या. मग म्हणतात, किती हट्टी आहेस तू. मग ती म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना, मी जो हट्ट केला तो पूर्णच करते. आणि मग हट्टाने त्यांच्या पायाला ती लेप चोळत असते. ती विचार करतात की ती हट्टी आहे, उद्धट आहे, पण हिचं वाईट व्हावं अशी माझी इच्छा नाही. हिच्या आयुष्यात चांगलं व्हावा, तिचं नव्याने आयुष्य सुरू व्हावा, तिने एकटीने राहू नये अशीच माझी इच्छा आहे. आणि तिच्या जीवाचाही धोका टाळावा म्हणून मी पूजा करण्याचा प्रयत्न करत होते. मग ती गेल्यानंतर ऋतुजा त्यांना म्हणते, आपण जर दुसरा मुलगा बघितला आणि तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावलं तर. तेव्हा रुक्मिणी चिडते आणि तिला जवळ घेऊन बसते. तुला किती वेळा सांगू की विशालच्या पत्रिकेत दोष नाही, हा दोष सिंधूच्या पत्रिकेत आहे. सिंधूचा दुसरा विवाह झाला तर तिच्या जीवाला धोका आहे, म्हणून मला आज ती पूजा करायला जायची होती, पण माझा पाय मुरगळला आणि ती पूजा कॅन्सल झाली. सिंधूचं दुसरं कुणाशी लग्न झालं तरी तिच्या जीवाला धोका हा राहणारच आहे. मुलगा बदलला तरी तिची पत्रिका थोडी बदलणार आहे, दोष तिच्या पत्रिकेत आहे. आता हे सगळं बोलणं गपचूप सिंधूने बाहेर उभं राहून ऐकलेलं आहे. सिंधूला खूप वाईट वाटत आहे. ती म्हणते, मला भविष्याच्या गोष्टींवर विश्वास नाही, पण जर असं काही जर घडलंच तर माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी राघव आणि आईबाबा तर आहेच, ते तिला सांभाळून घेतील. इकडे
विशालला त्याची मैत्रीण फोन करत असते, तू का लग्न करतोय दुसरं, माझ्यासोबतच कर ना. पण तो तिला समजत असतो, आईची इच्छा आहे, आपण दोघंसोबत नाही राहू शकणार. आईच्या इच्छेसाठी मी घरात फक्त बायको आणणार आहे. पण ती म्हणते, जर माझ्याशी लग्न नाही केलं, तिच्याशी जर केलं, तर मी सगळ्यांना येऊन तिकडे सांगेल तू माझ्या कसा विश्वासघात केला आहे. आपल्या दोघांचा अफेअरबद्दल मी सगळ्यांना सांगल. तेव्हा विशाल खूप चिडतो. पुन्हा तो नॉर्मल होतो आणि तिला समजून सांगत असतो, जगाला दाखवण्यासाठी मी सिंधूशी लग्न करणार आहे, पण माझ्या मनात तुझं स्थान तेच राहणार आहे. ती बायको म्हणून मी तिला कधीच स्वीकारणार नाही. इकडे सिंधू विचारात पडलेली आहे. ती म्हणते, मला काही झालं तरी आता राणीला वचन दिलं आहे म्हणून लग्न करावंच लागेल. ती जात असताना तिचा पाय सटकतो, पायऱ्यांवरनं पडणार तितक्यात राघव तिला सावरतो. अन्वी ते बघते आणि म्हणते, मामा तुला कधीही एकटे पडू देणार नाही. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्यासाठी मी लवकरच काहीतरी करते, असं म्हणत ती आता तिच्या नवीन प्लॅनला लागणार आहे. अन्वी काय करते ते बघू.